आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन भागातील काही झाडं तोडून इथे साधुग्राम हे तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर या संपूर्ण निर्णयाला आता एकूणच विरोध होत आहे। एकही झाड तोडू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका काही नागरिकांनी घेतली आणि त्याच पद्धतीने आता बाहेरचे खरं तर लोकसुद्धा येऊन नाशिकमध्ये या संपूर्ण निर्णयाला विरोध करतायत। माझ्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत आणि ते सुद्धा बाहेरून आज नाशिकमध्ये आलेले आहेत आणि हे झाडं तोडू नका अशा पद्धतीचं मागणी ते करतायत। आपण त्यांना विचारूया ते कुठून आलेले आहेत आणि नेमकं एकूणच त्यांचं म्हणणं काय आहे। तुम्ही कुठून आला आहात आणि काय म्हणणं? नमस्कार, माझं नाव दीपाली वादुळे आणि आमची मदत वेलफेअर ट्रस्ट नावाची ऑर्गनायझेशन आहे आणि मी आणि माझी संपूर्ण टीम आम्ही आज पुण्याहून इथे नाशिकला तपोवनामध्ये आलेलो आहोत। आम्हाला जेव्हा कळलं की हे जे तपोवन इथे 1800 इतकी सुंदर झाडं आहेत, खरं तर हे सोन्यासारखी जागा आहे नाशिककरांसाठी आणि ती कापून इथे साधुग्राम तयार करण्यात येणार आहेत जे कुंभमेळ्यासाठी जे सगळे साधू येणार आहेत त्यांच्यासाठी। त्याच्यामुळे ही झाडं तोडली जाऊ नयेत किंवा तपोवन वाचवा या मोहिमेसाठी सर्वार्थाने पाठिंबा देण्यासाठी आज माझी टीम संपूर्ण टीम आम्ही इथे आलेलो आहोत। नाशिकमध्ये मोहीम सुरू आहे मागच्या काही दिवसांपासून, त्याच मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी हे सगळे हे विद्यार्थ्यांनी आज नाशिकमध्ये आले आहेत। एकूणच हा निर्णय जो आहे तो कुंभमेळ्याच्या ज्या अनुषंगाने आहे, नाशिकमधून सुद्धा विरोध होत आहे। आपणही बाहेरून आलेला आहात, काय प्रशासनाला म्हणणं आहे आपलं, म्हणजे काय आपण मागणी कराल प्रशासनाकडे? प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की साधुग्रामसारख्या गोष्टीसाठी तुम्ही एका टेम्पररी पिरियडपुरते एक अवेलेबिलिटी करण्यासाठी झाडं कापू नये। त्यापेक्षा एवढ्या वर्षांपासून आणखी झाडं लावलेली आहेत, तर त्या झाडांचीच आपण जोपासना केली पाहिजे त्यांना तोडण्यापेक्षा, आणि अशा अजून ठिकाणी झाडं लावली पाहिजेत इन्स्टेड ऑफ कटिंग ऑफ द ट्रीज। आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज आपण यूथ आहोत आणि यूथनेच प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने ह्या गोष्टीला सपोर्ट केलं पाहिजे बिकॉज आपल्याला गरज आहे, आपल्या पुढच्या पिढीला पण या गोष्टीची गरज आहे, कारण निसर्गाशिवाय कोणीच जगू शकत नाही। अशा पद्धतीचे बोर्ड हातात घेऊन हे सगळे विद्यार्थिनी आज नाशिकमध्ये आलेले आहेत। तुम्ही एका एन्जॉय मार्फत हे एकूणच जे आव्हान करताय? हो, आमची मदत वेलफेअर ट्रस्ट नावाची संस्था आहे आणि आम्ही पुण्यातून फक्त आणि फक्त नाशिकमधले जी तपोवन भूमी जी आहे आणि खूप सुंदर अशी जागा आहे, हे इथे 1800 झाडं आहेत आणि फक्त कुंभमेळ्यासाठी ही झाडे तोडून इथे कुंभमेळ्याचं आयोजन करणार आहे। कोणत्याही देवाने सांगितलेलं नाही आहे की एवढी सुंदर झाडं तोडा आणि इथे कुंभमेळ्याचं आयोजन करा। ही फक्त नाशिककरांची संपत्ती आहे आणि त्यासाठी आम्ही पुण्यातली यंग जनरेशन इथे आलेलो आहोत। जर आज ही झाडं वाचवली नाही तर आपली पुढची जी भविष्यातील पिढी असेल ती फक्त पाठीवरती ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन त्यांना फिरावं लागेल। त्यामुळे प्लीज तुम्ही या झाडांना वाचवण्यासाठी जेवढ्या मोठ्या संख्येने जमेल तेवढ्या संख्येने इथे हजर राहा। सगळे विद्यार्थिनी आहेत नाशिकमध्ये आलेले आहेत, हे तपोवनमधलं झाडं तोडू नका अशा पद्धतीचं मागणी आहे। तुम्ही इतक्या लांबून इथे आलेला आहात, काय म्हणजे बेसिक काय कारण घेऊन किंवा काय आपलं म्हणणं एकूणच मांडण्यासाठी आला? पर्यावरण सगळ्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे आम्ही पुण्याहून नाशिकला फक्त इथली झाडं कशी वाचवता येईल ह्यासाठी आलो आणि ही खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला पुढं चालवायला हवा। ही जी नैसर्गिक संपत्ती नाशिककरांनी जपली आहे इतकी वर्ष, ही झाडं आत्ता तर मोठी झालेली नाही, खूप वर्ष झालं ही झाडं या जागी राहतात। तसं म्हणायला गेलं तर ही जागा त्यांच्या मालकीची आहे। सो कुणीही फक्त काही लोकांच्या राहण्याची जागा करण्यासाठी या सगळ्यांना मुळापासून तोडून पुन्हा आपण कमी झाडं लावणं ही फार चुकीची गोष्ट आहे। त्याच्यामुळे आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तपोवन वाचवा आणि पर्यावरणाची सेवा करा बस। पद्धतीची मागणी आहे। नाशिकमधले वेगवेगळे सामाजिक संघटना गेल्या काही दिवसांपासून हे झाडं तोडू नका अशा पद्धतीचं आंदोलन करतायत आणि खरं तर याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाहेरचे सुद्धा सामाजिक संघटना आता नाशिकमध्ये जे येत आहेत। त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यावरती प्रशासनाकडनं काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।